नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या लिंब तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे. या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील काही टॉपची नंदी पळतील, सातारा जिल्ह्यातील, सांगली जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील सुद्धा पळतील. परंतु काही टॉपचे नामांकित नंदी जे आहेत ते 22 तारखेला आपल्याला नाशिकच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. मग चला बघूया उद्याच्या मैदानातील एक 20 पैरे, 10 आत्ताच्या ह्या चॅनेलवरती आणि 10 त्या चॅनेलवरती. आता सुरुवात करतो आहे 1 नंबरच्या पायऱ्याला. 1 नंबरचा पायरा कदाचित ही गाडी पळू शकते. छत्रपती संभाजीनगरला पळतील याची काही मला माहिती नाही आहे, परंतु पुशेगावची 1 नंबरची जोडकरी पुन्हा एकदा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल मला वाटते. त्या दिवशी तुम्ही बघितलं थोडीशी गाडी फॉल झाली, कोणाची नजर लागली काय माहिती या गाडीला चांगल्या. परंतु असो, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. कितीही टॉपची नंदी असू द्या, कधी कधी गटालासुद्धा पराभव जो आहे तो सहन करावा लागतो. आणि या जोडीला एका पराभवाने ही जोडी संपणाऱ्यातली नाही आहे. चांगली जोडी पळते, महाराष्ट्रामध्ये या जोडीचा दबदबा आहे आणि 100% मला वाटते उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पाळताना दिसू शकेल. जर पळाली तर 100% तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल. जर लाईव्ह लॉट जर नाही ते संध्याकाळी काढले तर उद्याच्या मैदानामध्ये लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जातील सकाळी लवकर P3 लाईव्ह या चॅनलवरती. बघूया 1 नंबरचा हा पैरा मला वाटतो आहे. गाडीवरती ड्रायव्हर असतील भैया ड्रायव्हर बांबवडेकर. कदाचित ही गाडी पळाली तर, नाहीतर उद्या जर नाही पळाली तर डायरेक्ट ही गाडी मला वाटते की हा पैरा जो आहे तो त्याच मैदानामध्ये होईल नाशिकच्या अंदाजित. मित्रांनो 2 नंबरचा पैरा जो आहे तो पाटकळकरांचा पतंग. सध्या महाराष्ट्रामध्ये या नंदीनं धुमाकूळ घातला आहे आपल्या पळण्याच्या जोरावरती. वय जरी झालं असेल तरीही तो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल तरी घेऊन जातोच. असा हा पाटकळकरांचा हिंद केसरी पतंग उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. हा मला वाटतं की कलेढोणकरांच्या लक्ष्मणरावसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मणरावसुद्धा एक अनुभवी नंदी आहे आणि तो सुद्धा भारत केसरीच्या किताबाचा 1 नंबरचा मानकरी आहे, जो बिंजोडचा बादशाह मथुर 1001 सोबत पळालेला होता. 2 ते 3 वर्षापूर्वी जी स्पर्धा झाली होती पुणे जिल्ह्यामध्ये, त्या स्पर्धेमध्ये हा लक्ष्मणराव आणि मथुर ही जोडी जी आहे ती त्या ठिकाणी 1 नंबरची मानकरी झाली होते. हाच तो कलेढोणकरांचा लक्ष्मणराव आणि पतंग ही मला वाटते उद्याच्या मैदानातील एक अंदाजित जोडी असू शकते. बघूया काय होते. 3 नंबरची जोडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये स्वर्गीय आपला रायफल 81-81च्या दावणीतला असा हा सिकंदर 81-81 उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि हा आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, हा जो आहे तो 81-81 सिकंदर आपल्याला कळंबीकरांच्या 1 BHK फ्लॅटचा मानकरी असा हा शंभू याच्यासोबत पळताना दिसेल. आता 1 BHK फ्लॅटचा मानकरी रायफल 81-81 आणि कळंबीचा शंभू होता, परंतु तुम्ही बघितलं आत्ता मध्यंतरी आपल्या रायफलचं निधन झालं आणि तुम्ही बघितलं त्याच्या दावणीतला जो आहे तो सिकंदर 81-81 एक आठवण म्हणून ही जोडी पळू शकते. कदाचित मला वाटते मैदान जवळचं आहे, लिंब दोघांनाही जवळचं आहे. बघू, जर ही जोडी पळाली तर खरंच खूप आनंद होईल आणि खरंच महाराष्ट्राची एक आवडती जोडी म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण की रायफल 81-81 आणि कळंबीचा शंभू एक आवडती जोडी होती, परंतु आता तुम्ही बघितलं रायफल 81-81 या जगामध्ये नाही आहे. त्याच्याच दावणीतला सिकंदर 81-81 मला वाटते ही गाडी पळावी. पहिरा हा अंदाजित असू शकतो, मला वाटते पळावी ही जोडी. बघूया काय होते. गाडीवरती असतील ड्रायव्हर सनी ड्रायव्हर उरळी देवाचे. 4 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतलं आत्ता एक टॉपचं हत्यार म्हणायला काही हरकत नाही. महाराज 6300 आत्ता सध्या तरी गुलालाला हा झुंजतो आहे, परंतु गुलाल लोक नक्कीच मिळवेल हा असा हा महाराज. परंतु काय झाले नक्की महाराजला सुद्धा काय समजेना झाले. खूप दिवस झालं त्यालासुद्धा गुलाल जो आहे तो मिळत नाही आहे. 100% तो सुद्धा गुलाल जो आहे तो मिळवेल आणि दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की बकासूरच्या दावणीतला नंदी कधीही फॉल जात नाही आणि तो पळतो आहे, परंतु त्याला पैरे जे आहेत ते व्यवस्थित मिळत नाहीत. उद्या त्याचा पैरा कोण असू शकतो? उद्या त्याचा मानखरकरांचं वादळ असू शकते, कारण की मानखरकरांचं वादळ आता सध्या फॉर्ममध्ये आहे. बकासूरच्या मालकाचे आणि वादळचे मालकाचे खूप सारे जवळचे संबंध आहेत. वादळासुद्धा खूप दिवस झालं गुलाल नाही आहे. बहुतेक ही जोडी कदाचित उद्याच्या मैदानामध्ये पळू शकते किंवा नाही, अंदाजित पैरा आहे. बघूया काय होतं मित्रांनो. 5 नंबरचा पहिरा बावधनकरांचा लक्ष आपल्याला पळताना दिसू शकेल. हा बावधनकरांचा लक्ष आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल
याच्यासोबत पाळताना दिसू शकेल. एक चांगली नामांकित जोडी आहे मित्रांनो. ही एक अंदाजित पैरा आहे. अंदाजित पैरा आपण सांगतोय. खरे पैरे आपल्याला काही माहीत नसतात, कधी कधी खरे ठरतात सुद्धा. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये वाटेगाव बनतकरांचा बादल, कारण की वाटेगाव बनतकरांच्या बादलला ती फाटी जी आहे ती लकी आहे. मागच्या वेळेस तो बकासूरसोबत पाळला होता, त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी होता. अमरडावर ओंडकरांनी गाडी चालवली होती. बौद्धनकरांचा लक्षसुद्धा आत्ता सध्या फॉर्ममध्ये आहे. बघूया काय होतं काय नाही. उद्याच्या मैदानामध्ये 6 नंबरचा पैरा मादळ मोठीकरांचा शिखरा आणि रुद्रा जो थारचा मानकरी होता तारगावकरांचा, तो मला वाटते जोडी पळताना दिसू शकेल. मादळ मोठीकरांचा शिखरासुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचाच नंदी आहे आणि रुद्रा जो आहे तो कधीही टॉपच्या पैऱ्यामध्ये पळत नाही. ज्या वेळेस टॉपच्या पैऱ्यामध्ये पळला आहे असं मालकांचं म्हणणं आहे की त्यावेळेस तो फायनलला नाही राहिला आणि जेव्हा हलक्या पैऱ्यात पळाला तेव्हा तो फायनलमध्ये राहिला आहे. असा हा एक नंदी आहे रुद्रा नावाचा. त्याचं जरा थोडंसं वेगळंच जरा हे म्हणजे काय त्याला वेगळंच समीकरण आहे त्याचं. 7 नंबरचा पैरा कार्तिक पळेल विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक उद्या किस्मतसोबत दिसू शकेल. बघूया काय होतं आहे, कारण की तुम्ही बघितलं कार्तिक मला वाटते रत्नागिरीला गेला आहे का काय, कारण की आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असे हे सुट्टी मेकर सागर काळबोळ. आत्ता त्यांचं इंस्टाग्रामला मी बघितलं थोडंसं ते जरा त्यांचा कार्तिकसोबत फोटो दिसते गणपतीपुळे या ठिकाणी. बघूया जर उद्या जर कार्तिक समजा आज जर नसेल त्या ठिकाणी म्हणजे बघूया तो उद्या पळतो का नाही. मला वाटतं ही जोडी चांगली आहे. 2 ते 3 वेळा पळाली, उद्याच्या मैदानामध्ये पळेल. जर उद्याच्या मैदानात नाही पळाली तर डायरेक्ट 22 तारखेच्या मैदानामध्ये दिसू शकेल. बघूया काय होते. 8 नंबरचा पायरा जो आहे तो या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि हा राजा कोणासोबत पळताना दिसू शकेल, हा बबलू चाचा यांचा राजा मला वाटते रेठरेकरांचा राजा याच्यासोबत पळताना दिसू शकेल. चांगली नामांकित जोडी आहे. बघूया काय होतं आहे. 9 नंबरचा पहिरा द्वारलीचा हरण्या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. द्वारलीचा हरण्या मला नाही वाटत की नाशिकला जाईल म्हणून कदाचित जाईलसुद्धा, परंतु वाटते मला येईल आपला हरण्या द्वारलीचा. आणि हरण्या जो आहे तो भोलासोबत पळताना दिसेल. भोला 22-22 ही जोडी तिरकवाडी मैदानाची एक अविस्मरणीय जोडी आहे. पब्लिकनं पळून 1 नंबर केलेली जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी पळते की काय. आणि शेवटचा 10 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा असा हा 22-11 पिस्टन उद्याच्या मैदानामध्ये पळताना एखाद्या वेळेस दिसू शकेल. आणि हा पळताना दिसू शकेल बागडसोबत. बागडन ही जोडी खूप वेळा पळाली आणि उद्याच्या मैदानामध्ये कदाचित हा पैरा होण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते काय नाही, कारण की संबंध महाराष्ट्राच्या नजरात आहे ते उद्याच्या लिंबच्या मैदानामध्ये लागलेले आहेत. बकासूर त्या ठिकाणी येतोय का, कारण की बकासूर सगळ्यांना एक उत्सुकता आहे की बकासूर त्या मैदानामध्ये खूप वेळा पळाला आहे. कदाचित उद्या जर बकासूर पळाला तर 100% गर्दी होणार. अजूनही 50% 50-50% आहेत, कारण की 22 तारखेच्या मैदानासाठी बकासूर सज्ज होणार आहे 100%. परंतु उद्याच्या मैदानाचं जे आहे ते संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्येच समजा चिठ्ठी निघते का नाही त्याच्यावरून. जर नाही निघाली तर पैरेकराच्या सुद्धा नावं पळू शकतो, काही सांगू शकत नाही. बकासूर एक धप्पा देतो तर देतोच.